पुढची बातमी बघूयात। मुंबईमधल्या जोगेश्वरीमध्ये निर्माणाधीन इमारतीमधील सिमेंटची वीट पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता आणि याच प्रकरणी आता श्रद्धा लाईफस्टाईल कंपनी आणि संबंधित व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मात्र संस्कृती कोटी यांच्या मृत्यूला 3 दिवस उलटले तरी सुद्धा अजून एकालाही अटक झालेली नाहीये। त्यामुळे मेघवाडी पोलीस हे त्या बिल्डरला वाचवतायत का असा सवाल स्थानिक आणि तिच्या कुटुंबियांनी देखील विचारलाय। या घटनेच्या नंतर सर्व आरोपी फरार झालेत, त्यांचे मोबाईल फोन देखील बंद आहेत अशी माहिती पोलिसांनीच दिली आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाळा नर यांनी कोटियन कुटुंबियांची भेट घेतली। बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असा आरोपही त्यांनी केला आहे। पोलीस प्रशासन एवढं दिरंगाई होते, मला वाटतं मुंबई पोलिसांचं तर नाव आहे संपूर्ण जगामध्ये। ही गोष्ट याला आरोपीला नक्की करून आरोपीचे शोध घेऊन तातडीने अटक करणं हे गरजेचं होतं। हा भावनेचा प्रश्न आहे। दुर्दैवाने आमचा सहकारी मित्र अनिल कोटियन याची मुलगी संस्कृती 21-22 वर्षाची मुलगी आज या अशा प्रकारामुळे शासनाच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या उदासीनतेमुळे तिला आपल्या प्राणाला गमवावं लागतं ही अत्यंत